नाशिक महानगरपालिकेची नवीन प्रभाग रचना जाहीर झाल्यानंतर विविध प्रभागात निवडणुकीची लगबग वाढतीये। अनेक इच्छुक उमेदवार जनसंपर्कासाठी मैदानात उतरले असून आज गणेश चौकातील श्री दत्त मंदिरात राजेंद्र जडे आणि सौ प्रभावती राजेंद्र जडे यांनी प्रभाग क्रमांक 29 प्रभागासाठी विधिवत पूजा अर्चना करून आपल्या प्रचार मोहिमेची औपचारिक सुरुवात केली। सकाळी दत्त मंदिरात दत्त महाराजांची मनोभावे आरती करून आशीर्वाद घेतल्यानंतर जडे दाम्पत्याने आपले परिचय पत्रक दत्तांच्या चरणी अर्पण केले आणि प्रचाराचे नारळ फोडून निवडणूक मोहिमेला प्रारंभ केला। समाजसेवेत नेहमीच पुढाकार घेणारे राजेंद्र जडे यांनी या निमित्तानं घर जाऊन प्रत्यक्ष जनसंपर्क मोहीम सुरू केली। प्रभागातील समस्या, नागरिकांच्या अपेक्षा आणि विकासाच्या दिशा जाणून घेत काम करण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला। या कार्यक्रमाला प्रभागातील कार्यकर्ते आणि मान्यवरांनी उत्स्फूर्त उपस्थिती दर्शवली। कार्यक्रमास मंडळ अध्यक्ष राहुल गणवरे, महिला मोर्चा अध्यक्षा सौ छायाताई देवांग, महिला मोर्चा मंडळ अध्यक्षा सौ छायाताई परेवाल, युवा मोर्चा अध्यक्ष रोहन कानकाटे, माजी नगरसेवक मुकेश भाऊ शहाणे, भूषण राणे, दिलीप देवांग, महेंद्र पाटील, भालके, उत्तम पिंटू भाऊ काळे, दशरथ गांगुर्डे, प्रदीप चव्हाण, परमानंद पाटील, शिवाजी बरके, विलास सानप, अरुण गव्हाणे, बाळासाहेब घुगे, सागर कडभाणे, आशुतोष मिश्रा, जयश्री धारणकर, माधुरी सांबरे, निलिमा चौधरी तसेच मोठ्या संख्येने स्थानिक नागरिक उपस्थित होते। वंदे मातरम, वंदे मातरम, प्रभु सियावर रामचंद्र की जय, पवन सुत हनुमान की जय, जय श्री राम, जय श्री राम। भारतीय जनता पार्टीचा आज इथं गणेश चौकामध्ये अतिशय जागृत देवस्थान असलेलं श्री गुरुदत्ताचं मंदिर आमच्या रोहनदादांच्या इथं आहे। ते या ठिकाणी सर्व माजी नगरसेवक आणि प्रभाग 29 मधील इच्छुक उमेदवार इथं आज मी आमच्या छायाताई परेवाल आणि मी स्वतः उमेदवारी इच्छुक उमेदवार म्हणून इथं पत्रकाचं आम्ही प्रकाशन करत आहोत। यासाठी इथं छायाताई देवांग, मुकेश भाऊ, भूषण राणेजी आणि सर्व आमचे जे काही उमेदवार आहेत इच्छुक हे सर्व इथं आलेले, मी त्या सर्वांचं मनस्वी स्वागत करतो आणि परिसरातील नागरिकांना विनंती करतो की भारतीय जनता पार्टी इथं याआधी सुद्धा चारही पण आमचे जे नगरसेवक आहेत कार्यरत ते भारतीय जनता पार्टीचेच आहेत आणि याच्यानंतर आता जे काही येणारं इलेक्शन आहे त्या ठिकाणी सुद्धा चारही कमळ फुलवा ही मी तुम्हाला सगळ्यांना नम्र विनंती करतो आणि निश्चितच प्रभागाचा विकास आम्ही सर्वजण मिळून करू याची मी ग्वाही देतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। श्री राजेंद्र जडे प्रभाग 29 मध्ये गेल्या मागील बरेच वर्षापासून समाजसेवा करतात नागरिक आणि नागरिकांच्या समस्यांवरती ते समस्यांसाठी समस्या सोडवण्यासाठी प्रयत्न करत असतात। ते भाजपचे इच्छुक उमेदवार असून त्यांना पक्षाने उमेदवारी देऊन उपकृत करावे अशी सर्वसामान्य नागरिकांची अपेक्षा आहे, इच्छा आहे। भारत माता की जय। प्रचितीस्थळी झालेला उत्साही प्रतिसाद पाहता प्रभागातील निवडणूक वातावरणाला अधिक वेग येणार असून जडे दाम्पत्याचा प्रचार अधिक प्रभावीपणे पुढे सरकण्याची चिन्हे दिसतात। नितीन चव्हाण, महाराष्ट्र 24 न्यूज, सिडको।